वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे खनिज घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज उत्खननात झालेल्या मोठ्या गैरप्रकाराची चौकशी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आदेश देऊनही 10 महिन्यात केवळ 200 मीटरची ETS मोजणी करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ते अमोल कुमावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. 10 महिन्यात फक्त 200 मीटरची मोजणी मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2025 रोजी विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणाची ETS मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेने जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. हिवाळी अधिवेशनात पुन्हा ताकीद दिल्यानंतर कळंब तालुक्यातील केवळ 3 गावात 23 कोटी रुपयाचे अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे चापरडा ते तिवसा बोरजई दरम्यानच्या 33 किलोमीटर पट्ट्यात मोठे उत्खनन झाले असताना प्रशासनाने केवळ 1 किलोमीटरची मोजणी केली. त्यातही तांत्रिक माहिती नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही मोजणी करण्यात आल्याने केवळ 200 मीटर मधील 45,984 ब्रास उत्खननाचा अहवाल सादर करण्यात आला, ज्याची किंमत साधारणतः फक्त 3.5 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांवर निलंबनाची आता टांगती तलवार आलेली आहे. खनिज कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक मनुष्यबळ उपलब्ध करून न दिल्याने ही मोजणी रखडल्याचा आरोप कोमावार यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अंदाजे असल्याचे सांगितल्याने यात मोठी बनवाबनवी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील अशाच एक प्रकरणात महसूल मंत्र्यांनी 8 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर आता यवतमाळ मधील दोषी अधिकाऱ्यांवरही तशीच कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.